परभणी जिल्ह्यातून आज पहाटे एक अशी घटना घडली ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। कीर्तनाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणातून कीर्तन करून घराकडे परतणाऱ्या वारकऱ्यांच्या वाटेत अचानक काळानं घाला घातला। परभणी जिंतूर महामार्गावर झरी गावाजवळ मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात 3 वारकऱ्यांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। या महाराजांसोबत नेमकं काय घडलं ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। समाजाला भक्तीचा मार्ग दाखवणारे दत्ता महाराज मुडेकर, माऊली महाराज कदम आणि प्रसाद महाराज कदम परभणीतील पिंपळा गावात कीर्तन आटोपल्यानंतर तिघेही आपल्या बोर्डी गावाकडे दुचाकीनं निघाले होते। रात्र शांत होती, रस्ता मोकळा होता, पण झरी गावाजवळील लोअर दुधना डाव्या कालव्याजवळ अचानक समोरून आलेल्या कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। सगळं काही क्षणात संपून गेलं। अपघात इतका भीषण होता की तिघंही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळली। मध्यरात्री अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक शंकर हाके यांनी मदतीचा हात पुढे करत तिघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केलं। कीर्तनातून घरी परतणाऱ्या महाराजांचा प्रवास इथंच कायमचा थांबला। क्षणाच्या अपघातानं 3 कुटुंबाचा आदर हिरावून घेतलाय आणि संपूर्ण वारकरी समाज शोक सागरात बुडालाय।